नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग यामध्ये सन 2026 साली मोठी भरती जाहीर झालेली आहे आणि या भरतीबद्दलची अधिकृत माहिती किंवा जी जास्तीची माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. आदिवासी विभाग हा महाराष्ट्र शासनाचा स्वतंत्र विभाग असून त्याची स्थापना 1983 मध्ये झालेली आहे आणि या विभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अनुसूचित जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक कल्याणासाठी विविध योजना राबवणे. या विभागाचा इतिहास आणि रचना पाहिली तर या 1972 मध्ये समाज कल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास प्रकल्प संचालनालय सुरू झाले. आदिवासी विकास आयुक्तालयाची स्थापना 1976 साली झाली आणि 1983 मध्ये स्वतंत्र आदिवासी विभागाची स्थापना झाली. 1992 मध्ये संचालनालय आयुक्तालय विलीन झाले आणि याचे कार्यालय ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे 4 अपर आयुक्त कार्यालय आणि 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू झालेली आहे. तर या कार्यालयांची किंवा कार्यक्षेत्रांची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शैक्षणिक योजना, आश्रमशाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण योजना, पैसा ग्रामपंचायत पुस्तिका, रोजगार निर्मिती, कृषी व औद्योगिक प्रोत्साहन, मुक्त निधी योजना, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी स्वतंत्र प्रणाली असे या विभागाचे उद्दिष्ट आहेत. योजनांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याचं काम या विभागांतर्गत होत असतं. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण सुविधा आणि स्थानिक स्तरावर योजना राबवण्यासाठी प्रकल्प कार्यालय येथे कार्यरत आहेत आणि याच विभागामध्ये आता मोठी भरती सुरू झालेली आहे. 478 चौकीदार म्हणजे गट ड पदासाठी ही भरती मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. म्हणजेच आदिवासी विकास विभागामध्ये 478 पदं सध्या रिक्त आहेत आणि ती पदं भरण्यासाठी इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. तर या अर्ज मागवण्याची पद्धत किंवा अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 2026 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण 478 चौकीदार म्हणजेच गट ड पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून शेवटची तारीख 27 मे 2026 आहे. ही भरती राज्यातील 29 आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये होणार आहे. भरतीचा थोडक्यात सारांश असा आहे की आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन या संस्थेमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. चौकीदार गट ड ही पदे भरली जाणार आहेत आणि पदांची संख्या आहे 478. या पदांचं जिल्हानिहाय वाटप असणार आहे. नोकरीचं ठिकाण असणार आहे महाराष्ट्रातील 29 आदिवासी विकास प्रकल्प म्हणजे ITDP. नोकरीचा प्रकार हा कायमस्वरूपी सरकारी नोकरी असणार आहे. त्यामुळे सर्व जे मुलं अभ्यास करतायत किंवा जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे. पात्रता आणि वयोमर्यादा बघूयात. शैक्षणिक पात्रता आहे किमान SSC म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी 12वी किंवा पदवीधर उमेदवारांना सुद्धा संधी दिली जाणार आहे. वयोमर्यादा किमान 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष SC ST साठी आणि 5 वर्ष शिथिलता दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे OBC या प्रवर्गासाठी 3 वर्ष सवलत दिली जाणार आहे. तर अशा पद्धतीनं वयोमर्यादा आहे 18 वर्ष, कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात आणि जातनिहाय त्या कास्टप्रमाणे त्यांना सवलत सुद्धा मिळणार आहे. निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर लेखी परीक्षा असणार आहे. CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ही परीक्षा होणार आहे. प्रश्न असणार आहेत बहुपर्यायी म्हणजेच MCQs, म्हणजे एका प्रश्नाला 4 पर्याय असणार आहेत आणि त्यापैकी योग्य उत्तर आपण शोधायचं आहे. एकूण गुण असणार आहेत 200 आणि यामध्ये मराठी 50 गुण, इंग्रजी 50 गुण, सामान्य ज्ञान 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 50 गुण अशी गुणांची विभागणी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता अभ्यास करत असताना मराठी विषयाबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजे मराठीचं व्याकरण, त्यामध्ये
अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा पद्धतीचा अभ्यास करावा लागणार आहे. इंग्रजीचंही तसंच आहे. इंग्रजीचं व्याकरण पूर्णपणे तुम्हाला किंवा ग्रामर पूर्णपणे माहीत असणं गरजेचं आहे. सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि इतर इतिहास आणि भूगोल याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि बौद्धिक चाचणीमध्ये आकृतीवरून प्रश्न किंवा दिशांवरून जे काही प्रश्न आहेत ते आणि सामान्य गणित बुद्धिमत्तेवरचे प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने 200 मार्कांची ही प्रश्न असणार आहे. परीक्षेचा कालावधी आहे 120 मिनिटं आणि यामध्ये तुम्हाला पात्रता गुण 45% असणार आहेत, परंतु मेरिटनुसार ते कमी जास्त होण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन म्हणजे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. भरती विभागातील जाहिरात निवडायची आहे. ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत. यासाठी तुम्हाला कागदपत्र असणार आहेत 10वीचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट, त्याच्या पुढचं तुमचं उच्च शिक्षण झालं असेल तर 12वीचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट, पदवी असेल तर पदवीचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे किंवा स्कॅन करून सोबत ठेवायचं आहे. त्याचबरोबर जातीचा दाखला, जात पडताळणी झाली असेल तर जात पडताळणीचा दाखला स्कॅन करून सोबत ठेवायचा आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असेल तर ते सोबत ठेवायचं आहे आणि नॅशनॅलिटी असेल तर तेही सोबत ठेवायची आहे. आधार कार्ड आणि अलीकडेच काढलेला एक फोटोकॉपी आणि तुमची सही स्कॅन करून ठेवायची आहे, कारण ऑनलाईन अर्ज भरत असताना आपले कागदपत्र सोबत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही डोंगराळ भागामध्ये मोडत असाल तर तशा पद्धतीचा दाखला असेल तर तो, महिला असेल तर महिलांसाठीचा आरक्षणाचा दाखला असेल तर अशा पद्धतीचे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला, तुमचं अपंगत्व किती टक्क्यांपर्यंत आहे त्याबद्दलची माहिती देणारा दाखला सोबत ठेवणं गरजेचं आहे. कारण अर्ज भरत असताना तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि तुम्ही भरताना तुमच्याकडे त्या मुद्द्यावरती गेल्यानंतर आवश्यक कागदपत्र नसतील तर तिथून पुढे तुम्ही स्कॅन करणार आणि त्यापर्यंत तुमचं सी प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तुमचा जो अर्ज आहे तो टाइम्ड आउट होऊन जातो आणि त्यामुळे तुम्हाला त्यातून बाहेर पडावं लागतं. तर अशा त्रास काही होऊ नये त्यासाठी आधीपासूनच तुम्ही तुमची कागदपत्र स्कॅन करून सोबत ठेवणं आणि मगच फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणं उपयोगी ठरेल. अर्जाची फी जी आहे ती जनरल म्हणजे ओपन लोकांसाठी किंवा सर्वसाधारण कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि रिझर्व्हरसाठी 900 रुपये आहे. माजी सैनिक आणि दिव्यांगाला कोणतीही फी आकारली जाणार नाही. ज्या वेळेला तुम्ही पैसे भराल किंवा अर्जाचं शुल्क भराल ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनंच भरणार आहे, त्यावेळेला त्याचा तो स्क्रीनशॉट असेल किंवा जी तुमची रिसिप्ट जनरेट होईल ती सोबत ठेवायची आहे आणि ते अर्जाचं शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज चेक करून प्रिंट काढून सबमिट करून तुमच्यासोबत ठेवायचा आहे. महत्वाच्या तारखा आपण बघणार आहोत. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 27 एप्रिल 2026 रोजी. अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली 6 मे 2026. अर्जाची शेवटची तारीख आहे 27 मे 2026 आणि परीक्षा केंद्र आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय, म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची ही परीक्षा होणार आहे. वेतन श्रेणी आहे S1 जी आता 7व्या वेतन आयोगानुसार अपडेट केलेली आहे. S1 मध्ये सुरुवात आहे 15,000 ते 47,600 रुपये महिना असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला DA, HRA, TA आणि इतर शासकीय भत्ते लागू असणार आहे. त्यामुळे ही वेतन श्रेणी ही शासकीय नियमानुसार किंवा 7व्या वेतन आयोगानुसारच ठेवलेली आहे. आता आपण बघूयात की हे जी जाहिरात आहे, काही लोकांना शंका असते की जाहिरात प्रसिद्ध कधी झाली, त्याबद्दलचा काही पुरावा आहे का वगैरे. तर महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विकास भवन यांच्याकडील लेटरहेडवरती ही जाहिरात आहे आणि त्याचा क्रमांक आहे आस्था पद भरती 2025 प्रक्रस 65 का 2/8/3618 नाशिक दिनांक 29 एप्रिल 2026. ही सुधारित जाहिरात आहे आणि सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड या पदासाठी
आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिपत्याखालील चौकीदार संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी असलेले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी 29 यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील गट संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील 416 चौकीदार या पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता दिनांक 27/4/26 अन्वये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. हे आधीच विषय झालेला आहे. त्यानंतर आदिवासी विकास विभाग शासनपत्र क्रमांक MTD 36/024/31/2026 डेस्क 15 दिनांक 28 एप्रिल 26 नुसार सदर जाहिरातीतील पदसंख्येत अंशतः बदल करण्यात आला असून सुधारित जाहिरातीनुसार आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील गट संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील 478 चौकीदार पदाकरिता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 6/5/26 ते 27/5/26 या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड MCQs परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे या आधीची जी 27/4 जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये 416 पदांचा समावेश होता, परंतु त्यानंतर 28 एप्रिलला जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये पदसंख्या वाढलेली आहे आणि ती 478 पद झालेली आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे आणि 6/5/26 ते 27/5/26 या कालावधीपर्यंतच तुम्ही अर्ज भरू शकता. त्यामुळे सर्वांनी तातडीने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणं गरजेचं आहे. प्रकल्प कार्यालय कोणते आहेत ते बघूया. तर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक एकूण पद आहेत 43, कळवण 47, धुळे 31, यावल 11, तळोदा 30, नंदुरबार 24, राजूर 19, घोडेगाव 31, शहापूर 19, पेण 13, जव्हार 17, डहाणू 26, सोलापूर 8, पुसद 9, छत्रपती संभाजीनगर 14, धारणी 23, कळमनुरी 2, अकोला 17, किनवट 2, पांढरकवडा 3, गडचिरोली 13, भामरागड 7, भंडारा 7, चिमूर 8, चंद्रपूर 19, देवरी 16, नागपूर 8, वर्धा 9, अहेरी 2 अशी एकूण 478 पद आणि 29 प्रकल्प कार्यालय या ठिकाणी ही पदभरती होणार आहे. म्हणजे 29 जे ऑफिसेस आहेत किंवा विभाग आहेत त्यांची नावं आणि त्यासाठी उपलब्ध असलेली किंवा रिक्त असलेली पदसंख्या दिलेली आहे आणि ती 478 होत आहे. त्याप्रमाणे एवढी पदांची संख्या भरली जाणार आहे. तर थोडक्यात असं की ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीची सुरुवात होण्याचा दिनांक आहे 6/5/26 दुपारी 15 वाजल्यापासून, म्हणजे 3 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा आणि विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 27/5/26 रात्री 23:55 पर्यंत. म्हणजे रात्रीपर्यंत 27 तारखेच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही 11:55 हे अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज भरून परीक्षा शुल्क सुद्धा भरू शकता. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी सुरुवातीलाच अर्ज भरलेले आहेत आणि त्यानंतर सुधारित जी काही घोषणा झालेली आहे, तर ज्यांनी आधी अर्ज भरले असेल त्यांना पुन्हा अर्ज करायची आवश्यकता नाही. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच चौकीदार पदाचा प्रकल्पनिहाय भरावयाची पदे, पदाचा तपशील, वेतन श्रेणी, विहित वयोमर्यादा, वयोमर्यादेमध्ये असलेली शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदाचा ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशील tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व सामाजिक समांतर आरक्षण निहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार
आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांना शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद तक्रारी उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांना राहतील. तर अशा पद्धतीनं आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्याकडून ही प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे आणि पद आहे 478. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या पदांसाठी तत्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. त्याचबरोबर दिलेल्या 200 मार्कांचा जी परीक्षा होणार आहे त्याही विषयांचा व्यवस्थित अभ्यास करा. आमच्या या व्हिडिओ नंतर तुम्हाला या परीक्षेच्या अनुषंगाने संभाव्य प्रश्नपत्रिका किंवा यापूर्वी झालेल्या ज्या काही भरती आहेत त्यातील माहितीसाठीच्या प्रश्नपत्रिका आम्ही पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन एक, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही कोणत्या भागातून, राज्यातून, शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.